नमस्कार. आपल्या सर्वांचे मौनगिरी कृषी दीपक हे आपल्या संस्थेमार्फत तसेच आपल्या मौनगिरी कृषी दीपक ह्या यूट्यूब चॅनल मार्फत सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आज आपण भारतातील 50 वर्ष जुनी कंपनी, जी कंपनी एक बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखल्या जाते अशा नुजोडो सीड्स लिमिटेड ह्या कंपनीचे उपविभागीय व्यवस्थापक श्री प्रेमनाथजी बाबुळके साहेब यांना आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे मक्याच्या वाणाची ओळख. या संदर्भात मागील 2 वर्षापासून नुजोडो सीडचे मका बियाण्यातील जे काही वाण आहे, ह्या वाणाची शेतकरी बांधवांकडून फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि निश्चितच हे जे वाण आहे, हे वाण ज्यादा उत्पादनक्षम तर आहेच, शिवाय हे वाण ज्यावेळेस शेतकरी बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात त्यावेळेस याला निश्चितच बाजारभाव इतर मक्यापेक्षा 50-100 रुपये अधिक मिळतात. मग याचं कारण काय असावं? आणि येणारा जो खरीप हंगाम आहे आणि खरीप संपल्यानंतर पुन्हा जो रब्बी हंगाम सुरू होतो, त्यामध्ये शेतकरी बांधवांनी कुठल्या मक्याच्या वाणाची निवड करावी, हा आजच्या चर्चेतला आपला विषय राहणार आहे. एकंदरीत मागील 10 वर्षापासून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मका लागवडीचं क्षेत्र वाढत आहे. आणि मागील 2 वर्षापासून याला मका पिकास म्हणजे उत्पादनास दाण्यात जो बाजारभाव मिळत आहे, तोही समाधानकारक बाजारभाव मिळत असल्यामुळे हे क्षेत्र वाढत आहे आणि पुढेही वाढण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये मका जे आहे, मक्याचा वापर तुमच्या खाद्यपदार्थामध्ये असेल, पशुखाद्यामध्ये असेल, कोंबडीच्या खाद्यामध्ये असेल, अजून इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला आणि परिणामी मक्याची मागणी वाढल्यामुळे बाजारपेठेत मक्याचे बाजार वाढलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर या अनुषंगाने श्री बाबुळके साहेब मागील 7, 8, 9, 10 वर्षापासून जे एक सरासरी बाजार आहे मक्याची, ते टिकून आहे आणि त्याचा परिणाम मका लागवडीवर झाला आणि लागवडीचं क्षेत्र नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये वाढलं निश्चितच. तर मग मक्याचे लागवडीचं क्षेत्र वाढण्याचं जे काय कारण आहे आणि मक्याचा कुठं किती प्रमाणात वापर होतो, या संदर्भात आपण थोडीशी माहिती द्यावी. नमस्कार शेतकरी मित्रांनो. जे काही आपल्या नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मक्याचं जे काही मागच्या आपण 5-7 वर्षापासून बघितलं तर निश्चितपणे क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसते. त्याच्यामध्ये जे काही कारण आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं बाजारभाव असेल, त्यानंतर एक आपल्या जमिनीची भौगोलिक परिस्थिती असेल किंवा आपल्याकडचं वातावरण असेल. तर निश्चितपणे आपल्याकडचं जे काही वातावरण आहे हे मक्यासाठी अतिशय पोषक असं वातावरण आहे. जी मक्यासाठी लागणारी जमीन ती सुद्धा आपल्याकडे चांगल्या पद्धतीत उपलब्ध आहे. आणि विषय असतो पाण्याचा. तर निश्चितपणे मागचं वर्ष जर सोडलं तर मागच्या 3-4 वर्षामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर निश्चितपणे पावसाचं प्रमाण हे अतिशय चांगलं होतं. आणि ह्या चांगल्या अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे आपल्याकडं त्या मानाने मक्यामध्ये क्षेत्रामध्ये वाढ झालेली दिसते. मित्रांनो, आपण आणखी एक निरीक्षण केलं असेल की रब्बी हंगामामध्ये मागच्या 3-4 वर्षापासून अतिशय मक्याचं मोठ्या प्रमाणात लागवड होते आहे. त्याचं कारण आहे पशुधन. निश्चितपणे मूर घासासाठी जो काही मक्याचा वापर वाढलाय, त्यामध्ये देखील या मक्याचं जे काही लागवडीचं जे काही प्रमाण आहे ते निश्चितपणे आपल्याला वाढ झालेली दिसते. मित्रांनो, मका जर बघितली आपण तर साधारणपणे एक अतिशय महत्वाचं पीक आहे. याच्यामध्ये जर आपण आर्थिकदृष्ट्या बघितलं तर मक्यापासून 1050 बाय प्रोडक्ट तयार होत आहेत. त्याच्यामध्ये स्टार्च असेल, इथेनॉल असेल, वेगवेगळ्या रंगाच्या फॅक्टरीज मध्ये असेल, वेगवेगळ्या खाद्यपदार्थामध्ये असेल, त्याच्यामध्ये कोंबडीचं पोल्ट्री फीड जे आहे ते अतिशय महत्वाचा भाग आहे.
या कारणाने देखील मक्यामध्ये जागतिक पातळीवरती मक्याला खूप मागणी आहे आणि त्याच अनुषंगानं जे काही मक्याचे जे काही लागवड आहे ती आपल्याकडे वाढण्याचे कारण झाले. निश्चितच मग येणारा जो खरीप हंगाम आहे किंवा खरीप नंतर जो आपला रब्बी सुरू होणार आहे, ह्या हंगामासाठी आपण कोणत्या वाणाची शिफारस करू इच्छितो? एक अतिशय महत्वाचा हा एक प्रश्न आहे. शेतकरी बंधूंनी वाणाची निवड करण्यापूर्वी आपल्याकडे असणारी परिस्थिती जी आहे, समजा जमिनीचे प्रकार असेल, पाण्याचे व्यवस्थापन असेल किंवा एक जे काही आपण वातावरण म्हणतो त्या वातावरणाशी असा जो सुसंगत होईल असा वाण निवडणं आपल्याला अतिशय गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, आपण हे वाण निवडण्यापूर्वी एक असं ठरवलं पाहिजे की आपल्याला कमी कालावधीचं वाण पाहिजे, जास्त कालावधीचं वाण पाहिजे, कोरडवाहू पाहिजे, बागायती पाहिजे किंवा अजून निश्चितपणे आपल्याला मूळ घासासाठी पाहिजे की उत्पन्नासाठी पाहिजे, हे आपण एकदा लागवडीपूर्वी ठरवलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपल्याकडं त्या त्या प्रकारचे वाण आपल्याकडं उपलब्ध आहेत. जर आपण बघितलं, शेतकरी बंधूंनी जर उत्पन्न आणि मूळ घास या दोन्ही गोष्टीसाठी जर वाण निवडायचा ठरला तर आपण निश्चितपणे एक कॅप्सूल 4786 हा वाण आपण देऊ केलाय. या वाणाचं वैशिष्ट्य जर सांगायचं ठरलं तर निश्चितपणे या वाणाची वाढ सुद्धा चांगली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कणीस पूर्ण टोकापर्यंत भरतं, दाण्यांना रंग अतिशय चांगला आहे आणि याच्यात सगळ्यात महत्वाची खासियत जी आहे याचं सेलिंग पर्सेंटेज. सेलिंग पर्सेंटेज म्हणजे काय, बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला असेल, नेमकं सेलिंग पर्सेंटेज काय? तर कणसामध्ये असणारी दाण्याची टक्केवारी. याच्यामध्ये जर आपण कॅप्सूल वाणाच्या बाबतीत जर बघितलं शेतकरी मित्रांनो, तर दाण्याची टक्केवारी ही 89 ते 90% जाते. म्हणजे तुमची जी आतली जी बिट्टी आहे, ज्याला बुरखून म्हणतो आपण, निश्चितपणे ती 10 ते 11% एवढीच बिट्टी त्या वाणामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे जवळपास 90% दाणेच आपल्याला त्या वाणामध्ये दिसत आहे. आणि नावाप्रमाणेच कॅप्सूल म्हणजे लांब आकाराचा दाणा त्या व्हरायटीचा आहे. जेणेकरून मागच्या 3-4 वर्षामध्ये जर ट्रेंड बघितला तर निश्चितपणे अशा प्रकारच्या रंग असणाऱ्या दाण्यांना एक बाजारपेठ चांगली आहे आणि निश्चितपणे त्यातून शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न पण चांगलं मिळत आहे आणि रेट पण बाजारामध्ये चांगला मिळतोय. म्हणून माझं सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती राहील, निश्चितपणे आपण कॅप्सूल सारखा वाण निवडावा, जेणेकरून त्यातून आपल्याला निश्चितपणे फायदा दिसून येईल. ही जी कॅप्सूल म्हणून जी मक्याची जात आपण या ठिकाणी शिफारस करत आहात, ही खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी चालू शकते? हो, निश्चितपने. आणि साहेब, ह्या वाणाची उंची किती आहे? साधारणपणे ह्या वाणाची उंची जर बघितली आपण तर आपल्याला साधारणपणे 9 ते 10 फुटापर्यंत या वाणाची उंची येईल. याच्यामध्ये मधोमध जे आहे एक 5व्या कांडीला आपल्याला कणीस लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, कणीस सुद्धा आपल्याला मोठं आणि एक चांगल्या प्रकारचं कणीस आपल्याला त्या वाणामध्ये मिळेल. तदनंतरचा दुसरा जो महत्वाचा विषय येतो तो म्हणजे मका काढणीस तयार झाल्यानंतर सुद्धा तिचा चारा जर हिरवा असेल तर अशा वाणास शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. हो, निश्चितपणे. तर आपली जी ह्या व्हरायटीचा जो गुणधर्म आहे तो चारा शेवटपर्यंत हिरवा राहतो की वाळतो? नाही, निश्चितपणे याच्यामध्ये ज्या वेळेला कणीस परिपक्व होतं त्यावेळेला कणसाचा रंग हा पिवळसर बनतो आणि चारा त्या प्रमाणात हिरवा असतो. त्याच्यामुळं दोन्ही वापरासाठी आपल्याला हा वाण अतिशय चांगला आहे. आणि हे जे कॅप्सूल म्हणून जे वाण तुम्ही बाजारात देताय मागील 2 वर्षापासून, हो, याची पिशवी किती किलोची आहे? कॅप्सूल जो वाण आहे याची पिशवी 4 किलोची येते आणि साधारणपणे एकरासाठी आपल्याला 2 बॅगा 7.5 ते 8 किलो बियाणं आपल्याला एकरासाठी वापरायचं असतं. एकरासाठी हो, खरीप आणि रब्बी दोन्हीला पण बियाण्याचं प्रमाण तेच असतं. साधारणपणे 2 फुटाची सरी आणि 9 ते 10 इंच अंतरावरती आपल्याला मकाची लागवड करायची असते. दाण्याचा रंग कसा असतो? दाण्याचा रंग अतिशय नारंगी असा रंग आहे आणि त्याला मार्केटमध्ये रेट देखील अतिशय चांगला आहे. लागवडीचं अंतर जे आहे आपल्याकडे सरासरी 2 फुटी सरी पाडून 8 ते 10 इंच लागवड ही एक पद्धत प्रचलित आहे. हो. किंवा बरेच जण 22 इंचावरती पेरतात. हो, ही एक लागवड हो, पेरणीची पद्धत प्रचलित आहे. हो. तुमची काही वेगळी शिफारस आहे की ह्या नाही, पद्धतीने? याच्यामध्ये दोन्ही पद्धतीत आपण लागवड करू शकतो. फक्त शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती राहील, जर समजा मका थोडी दाट झाली, म्हणजे आपण जर मक्या झाडांची संख्या जर एकरामध्ये वाढली तर निश्चितपणे आपण मका गुडघ्या इतकी होण्याच्या आधी त्याची विरळणी आपण केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला 10 इंच 9 इंच 10 इंच अंतर आपल्याला ठेवण्यासाठी
ती विरळणीच्या माध्यमातून उपयोग होईल. नाही तर बरेचसे शेतकरी काय करतात, विरळणी करत नाही आणि मग काय होतं, मका दाट होऊन जाते आणि परिणामी ती सूर्यप्रकाशाच्या स्पर्धेमध्ये मक्याची उंची फार जास्त वाढून जाते, त्या प्रमाणात कणीस चांगलं मिळत नाही. बऱ्याच वेळेस शेतकरी दुकानदाराकडं किंवा कृषी विक्रेत्याकडं मक्याचं बियाणं घेण्यासाठी येतात. त्यावेळेस ते विक्रेता किंवा कंपनीचा कोण प्रतिनिधी असेल तो त्यांना शिफारस करतो की साहेब ही सिंगल क्रॉस आहे, ही डबल क्रॉस आहे. ही सिंगल क्रॉस हिची उत्पादन क्षमता हो डबल क्रॉस पेक्षा चांगली आहे, आपण सिंगल क्रॉसची निवड करावी, हो असे बऱ्याच वेळेस विक्रेता शिफारस त्या ठिकाणी त्या शेतकरी बांधवांना करतात. बरोबर मग तुम्ही एकदा शेतकऱ्यांच्या माहितीसाठी बरोबर सिंगल क्रॉस हा काय प्रकार असतो आणि डबल क्रॉस काय प्रकार असतो ते एकदा सांगावं. बरोबर. निश्चितपणे हा भाग जरी शेतकऱ्यांसाठी नसला तरी पण शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो. बियाणे तयार करते वेळेला R&D मध्ये साधारणपणे कोणत्याही प्रकारची एक व्हरायटी तयार करण्यासाठी साधारणपणे 5 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. आणि ज्या वेळेला सुरुवातीला एखादा शास्त्रज्ञ व्हरायटी तयार करण्यासाठी घेतो तर वेगवेगळ्या पेरेंट मटेरियल असतात. समजा ए नावाचं एक पेरेंट मटेरियल आहे, बी नावाचं एक पेरेंट मटेरियल आहे. आता ए पेरेंट मटेरियल तयार करण्यासाठी साधारणपणे तो काय करतो, जे काही वाणं आहेत, ज्या एखाद्या वाणामध्ये समजा चाऱ्याची क्वालिटी चांगली असेल, एखाद्या वाण्यात टोकापर्यंत दाणे भरण्याची कॅपॅसिटी असेल किंवा एखाद्या वाणामध्ये जी काही उत्पन्न चांगलं असण्याची कॅपॅसिटी असेल, हे सगळे वाणाचे गुणधर्म तो समजा ए मध्ये आणले आणि बी वाणामध्ये समजा त्याने पाण्याला तग धरणारा वाण असेल, पाण्याला तग धरणारा गुणधर्म असेल किंवा त्याच्यामध्ये उत्पन्न आहेच पण दाणे कॅप्सूल सारखे दाणे असण्याचा जो काही गुणधर्म असेल, अशा प्रकारचे गुणधर्म हे शास्त्रज्ञ 2 पेरेंट मटेरियल मध्ये आणतात आणि ते ए आणि बी चा जो क्रॉस केला जातो त्याचा जो काही क्रॉस होऊन जे काही F1 हायब्रिड आपल्याला तयार होतं त्याला सिंगल क्रॉस व्हरायटी असं म्हणतात. याच्यामध्ये ए आणि बी यांचा क्रॉस केला तर तिथं जे काही व्हरायटी तयार होईल त्याला सिंगल क्रॉस व्हरायटी आपण ही शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी देत असतो. आणि डबल क्रॉस कसा असतो, तर डबल क्रॉस मध्ये 2 सिंगल क्रॉसचा क्रॉस म्हणजे डबल क्रॉस. त्याच्यामध्ये जी काही उत्पन्नाची कॅपॅसिटी जी असते ती सिंगल क्रॉस मध्ये चांगल्या प्रमाणात उत्पन्नाची कॅपॅसिटी असते. त्या तुलनेत डबल क्रॉस मध्ये खूप असं जे काही उत्पन्न फार असं मिळत नाही, पण एकदमच ड्राय कंडिशन आहे, एकदमच पाणी नाही किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याला ठीकठाक उत्पन्न देण्याची कॅपॅसिटी डबल क्रॉस मध्ये असते. म्हणजे उत्पन्न हे सिंगल क्रॉस मध्ये वाढतं प्लस तुमचं जे काही जो पुढच्या पिढीत एकच गुणधर्म जो आहे, जो समजा दाण्याची क्वालिटी असेल, दाण्याचा रंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी टिकून ठेवण्याची जी क्षमता ही सिंगल क्रॉस मध्ये असते. म्हणून जे काही उत्पन्नासाठी ज्या शेतकऱ्यांना मका करायची त्यांनी निश्चितपणे सिंगल क्रॉस वाण हाच केला पाहिजे. ज्यादा उत्पादनासाठी ज्या शेतकऱ्यांना मक्याचा वाण निवडायचा आहे हो त्या शेतकऱ्यांनी सिंगल क्रॉस ह्या वाणाची निवड करावी. हो तदनंतर ज्या शेतकऱ्यांकडं जमिनीचा पोत चांगला आहे, जमिनीमध्ये उत्पादन देण्याची क्षमता आहे, हो पाणी व्यवस्थापन ज्यांच्याकडे चांगलं आहे हो आणि जे शेतकरी तंतोतंत खत व्यवस्थापन करू शकतात हो त्या शेतकऱ्यांनी सिंगल Single क्रॉस cross वाणाची निवड निश्चितपणे करावी. निश्चितपणे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या व्यवस्थापनामध्ये थोडंफार मागं पुढे होऊ शकतो हो आणि पाण्याचा ताण बसू शकतो शकतो अशा सर्व शेतकरी बांधवांनी निश्चितपणे डबल डबल क्रॉस क्रॉसची ह्या वाणाची निवड करावी. 100%